ते लग्न कार्य म्हणलं तर आम्ही 5 जणांपैकीच जातो. ह्यांना काय सवड भेटतच नाही. त्यांचा लयच जवळचं लग्न करण्याचं काम आमच्याकडे लग्न म्हणा किंवा विधी कुठला असं दुःखाचा असेल तर आमच्या ज्या फॅमिली स्त्री आहेत त्यांचा इतका एकोपा आहे की कल्पनेच्या बाहेर. कसं त्यांचाच विचार, त्यांचे तेच कामाचं नियोजन व्यवस्थित सगळं असतं नियोजन. त्यांचं अजिबात कधी तक्रार नाही. सगळ्या आमच्या स्त्रिया सगळ्या आमच्या सोला आमच्या मंडळी सगळ्या एकत्र जेवण करते दररोजच. तसं मग चांगलं आहे सगळं. घरातल्या 5ही सासवा पहाटे 5 वाजता उठतात. सुनांना 7 वाजता उठण्याची मुभा. रोज सकाळी 60 चपात्या 20 भाकऱ्या लागतात. तेवढाच स्वयंपाक संध्याकाळी. 4 दिवस एकीनं चपाती आणि भाकऱ्या करायच्या, दुसरीनं भाजायच्या, तिसरीनं भाज्या चिरायच्या. भाजी चिरणारीनं सकाळी 9चा 30 ते 35 कप चहा करायचा. तिनं चहाची भांडी घासायची. एकीनं भाजीला फोडणी द्यायची. स्वयंपाकघरात एकाच वेळी किमान 6 जणींची ड्युटी असते. उरलेल्या दोघीपैकी एकीनं कपडे धुवायचे, दुसरीनं वाळत घालायचे. 8 दिवसाच्या भाड्या आहेत आमच्या. एकीने 8 दिवस करायचं, एकीने 8 दिवस करायचं. चहा एकीने 8 दिवस करायच्या, भाज्या 8 दिवस करायच्या. असं चहा किती कप करायचा? म्हणजे जसं येईल तसं, जसं होटेल तसं करायचं. नाही आता सुरुवातीपासून आमचे 2 सासरे 3 सासा होत्या. तेव्हापासून त्यांची मावशी काका अशी पहिल्यापासून एवढी आहेतच घरात माणसं. वाट तर कधीच नाही, पण ते कुठं माहेराला गेलं तरी आम्हाला करमत नाही. जेवायचं जेवण पण जात नाही एकटीलाही, का तर मिळून जेवायचं असतं. पहिल्यांदा जेवायला बसते तर आमचं बँकेतला एक मुलगा आणि 9 लेकरं. ते 10 ताट एकदम करायची. त्या दोघीनच भाज्या करणार नाही आणि एक चहा करणार नाही, तिनं वाढू लागायचं. हे तिघीने मिळून जेवायला वाढायचं. टीव्ही बघता का? बघतो एखादी सिरियल जास्त आवडीची असेल ते जाणवीची होती तेवढीच पाहायचं. सणासुदीला पै पाहुण्यांसाठी घर पुरत नाही. अशा घरात 16 घरातून आलेल्या 16 सुनांचं एकमत कसं होणार? आमचं तसं काही बंधन नाहीये कुणाचं गुणावर. आम्हाला बाकी वैयक्तिक सगळं स्वातंत्र्य आहे. आम्ही बहिणींसारखं मिळून राहतो, मैत्रिणींसारखं राहतो. आम्ही जास्त म्हणजे लक्ष देत नाही. असं झालं तरी विसरून जातो, परत बोलतो. सगळे मिळून कामं करतो, वाटून कामं, सगळे मिळून कामं, हसत आनंदात सगळे करतो कामं.